नाशिक पोलीस आयुक्त यांच्याकडून तुम्ही माहिती घेतली आहे, नाशिकच्या दंगलीच्या संदर्भामध्ये काय नेमकी कारवाई केली जाणार आहे? आज दुपारी 2:30 वाजता सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जो बंद पुकारला गेलेला होता आणि त्यावेळी थोडी बाचाबाची किंवा थोडी दगडफेक जुन्या नाशिकमध्ये दुपारच्या वेळी घडलेली होती आणि त्यातून थोडा जमाव जमलेला होता आणि त्यातून दगडफेकीचा तो प्रकार आहे तो उद्भवलेला होता. पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. सर्वांनी शांतता ठेवावी, आपसात भानगडी करू नये, लढू नये असं आव्हानही पोलीस प्रशासनाने केलं आहे. सरकारतर्फे आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. पण याच्यामध्ये 3-4 लोक जखमी झालेले आहेत. त्यात एक आहेर म्हणून आहेत, चारुदत्त आहेर, त्यांची तब्येत जरा गंभीर आहे. त्याच्या डोक्याला इजा झाल्यामुळे बहुतेक ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरने मला सांगितलं. मी हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहे. पोलीस जे आहेत ते या दगडफेकीमध्ये 8-10 पोलीस हे सुद्धा जखमी झालेले आहेत. 2 अधिकारी आहेत, DCP आहेत, त्यांनाही कानाला लागलं, इथे स्टिचिंग वगैरे आलेले आहेत, पोटाला लागलेला आहे, मुकामार लागलेला आहे. पण सगळ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेलं आहे. पण 3-4 जे लोक आहेत ते तर हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत. आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि हेच सांगतो आहे की बाबा आपण आपसामध्ये भांडू नका. बांगलादेशमध्ये प्रकार घडला तो अतिशय किळसवाणा प्रकार, अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार, अन्याय महिला भगिनींवर झालेला आहे, धर्मियांवर झालेला आहे आणि त्याच्या विरोधात हा मोर्चाचा सकल हिंदू समाजाने काढलेला होता. मला वाटतं याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. हा आपला देशाचा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आपली एकीच दाखवली पाहिजे. आपसामध्ये लढून उगाच काहीतरी भानगडी मारामाऱ्या करून याच्यामध्ये आपण काही साधणार नाही. आणि म्हणून आता तरी सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे. सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. नाही, आता सांगितलं जातं काही युवक दुकान बंद करा म्हणून मोटरसायकल बाईकवर फिरत होते, ते त्या ठिकाणी गेले. त्याच्यावरून त्यांना जाब विचारण्यात आला का बंद करावं, हे म्हणले बंद करा, असं बोलाचाली झाली असं मला प्रथमदर्शी कळालं. आणि त्यावरून मग मारामारी झाली आणि दगडफेक झाली. हे त्या मागचंच कारण होतं. पण पोलिसांनी वेळीच बंदोबस्त चांगला ठेवलेला आहे, चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे फार काही पुढचा अनर्थ टळलेला असं मला म्हणावं लागेल. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा करून किंवा कायदा हातात घेऊन हे आता चालणार नाही. पोलीस प्रशासन सर्व खबरदारी त्या संदर्भामध्ये घेत आहे. मला वाटतं आता परिस्थिती आटोक्यात आहे. नियंत्रण करण्यासाठी काही फायरिंग वगैरे करण्यात आलेलं काही अश्रुधुराचे नरकांडे वगैरे ते नेहमी जमावाला पांगवण्यासाठी पुण्यात आपण त्या काही क्लिप समोर आलेल्या आहेत, काही व्हिडिओ शूटिंग कोणी मोबाईलमध्ये केल्या आहेत, त्याही समोर आलेल्या आहेत. त्या ठिकाणी दोन्ही बाजूने दगडफेक जोरात चाललेली होती. उगाच त्यात कोणी जखमी होऊ नये, कोणाला घातपात होऊ नये आणि म्हणून खाजगी बंदुकांचा वापर झाला आहे असंही त्याच्यामध्ये बोललं. काही चौकशी खाजगी बंदुकीचा वापर झाला पण जखमीचं वगैरे कोणीच नाही आहे. त्यामुळे असं म्हणता येत नाही. पण तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये चौकशी करावी, सखोल चौकशी सगळ्या विषयाची करावी अशा सूचना आम्ही प्रशासनाला, पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जळगावमध्ये देखील अशा स्वरूपाची हिंसक घटना घडलेली आहे, गाड्यांची तोडफोड झाली आहे, दुकानांवर देखील फार प्रमाणात मी माहिती घेतली. फक्त एका दुकान बंद करत नव्हता म्हणून त्या दुकानाची काचगीस फोडली, एवढाच प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. की फार मोठ्या प्रमाणामध्ये जळगावला कुठे अशा पद्धतीने दगडफेक झाली, कुणाला लागलं असं काही झालं नाही. फक्त एक दुकान कुणी बंद करत नव्हता, त्या संदर्भामध्ये त्याला विनंती करून तो ऐकत नव्हता म्हणून कुणीतरी, आता याच्यात सगळ्याच प्रकारचे लोक असतात जमाव जमला म्हणजे, आणि एखादून काच त्या ठिकाणी दगड मारून फोडलेली. तेवढं त्यापेक्षा काही जास्त जळगावला झालेलं नाही. आपण ज्या सप्ताहाला आज गेला होता तिथले जे प्रवचनकार होते रामगिरी महाराज यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना अटक करावी यासाठी संभाजीनगर, अहमदनगर अशा ठिकठिकाणी मुस्लिम समाज बाहेर आलेला होता आणि अटकेची मागणी करतो. रामगिरी महाराजांवर त्यांनी जे विधान केलं त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे हे आपणच दाखवतात, आपल्या माध्यमातून मला कळालेलं आहे. पण त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये पोलीस चौकशी करतील, नोटीस येईल त्यावेळेला मी त्यांना उत्तर देईल किंवा काय करायचे असेल ते करतील. नोटीस आल्यावर मी उत्तर देईल असं त्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर नोटीस आल्यावर ते त्या संदर्भामध्ये बोलतील. आपण तिथे जायला नको होतं असं काही लोकांचा मतप्रवाह आहे, म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला
त्यांच्याच आशीर्वाद आपण घेण्यासाठी गेला होता, आपण असो किंवा मुख्यमंत्री असो? नाही, मी तर सरला बेट असेल किंवा तिथे दरवर्षी त्या ठिकाणी जातो. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो. जिथे सप्ताह असेल त्या ठिकाणी जात असतो. सरला बेटलाही मी दरवर्षी जातो. त्यामुळे काही नवीन आहे की मी मुद्दामून त्या ठिकाणी गेलो आणि मला तर तिथे गेल्यावर कळालं की असं असं स्टेटमेंट झालेलं आहे आणि अशी मागणी लोक करत आहेत. कारण मला 5-6 तासाचा प्रवास होता, मी गाडीतच होतो. रात्री उशिरा 3-3:30 मला यायला झाले म्हणून मी गाडीमध्ये खरं म्हणजे झोपलेलोच होतो. मला तिथे गेल्यावर मला कळालं की असा प्रकार झालेला आहे आणि तेव्हा मला ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारलं की तेव्हा मला समजलं. मी म्हटलं या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही, माहिती घेऊन मी बोलेल असं मी त्या ठिकाणी सांगितलं. पण त्यांच्या कार्यक्रमाला मी लाखो लोक उपस्थित असतात, 3-4, 5-5 लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि दरवर्षी मी रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला एकदा ते एक दिवस तरी 1 तासभर 2 तास तरी त्यांना वेळ देत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.